असं झालं होतं 12वीपर्यंत मी बदलापूरमध्ये केली. त्याच्यानंतर मी 13वीला ॲडमिशन घेतलं SNDT कॉलेजला घाटकोपर, जे की वुमन्स कॉलेज आणि खूप मोठं आहे आणि खूप छान आहे. ते माझं स्वप्न पण होतं, मला तिथे शिकायचं होतं. मी तिथेच ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर 3-4 महिने मी गेली पण. आणि त्याच्यानंतर आमच्या शेजारीच एका लेडीजने सुसाईड केलं होतं तर ट्रेनखाली. आणि आमचं ट्रॅक पण जवळच होतं घरापासून, म्हणजे बिल्डिंगपासून. आणि रिक्षा स्टँडपर्यंत जायला मला फक्त 5 ते 10 मिनटाचा फरक होता, ते अंतर होतं म्हणजे. तर त्यासाठी पण माझी अशी इच्छा होती की कोणीतरी मला तिथपर्यंत सोडायला यावं. पण घरातल्यांचं असं म्हणणं होतं की एवढं काय घाबरून, म्हणजे तुला सोडायला यायचं एवढं 4-5 मिनटासाठी जा म्हणून. पण मी 1-2 दिवस गेलीच नाही की मला नाही जायचं म्हणून भीतीने. तर आमच्या घरच्यांचं म्हणणं होतं की तू जा, काय घाबरते, कोणी आलं नाही सोडायला. आणि मी पण कॉलेजला काय गेली नाही. शेवटी मी कॉलेजला गेलीच नाही, म्हणजे माझ्या स्वभावामुळे मी माझं शिक्षण जे आहे ते थांबवलं. तर असं नाही करायला पाहिजे. आता तर मी पूर्णपणे बिनधास्त आहे. मला म्हणजे कुठल्या गोष्टीची एवढी काय जास्त भीती वाटत नाही. आणि हा जर व्हिडिओ माझ्या घरचे, जर माझे भाऊ वगैरे बघत असतील तर त्यांना वाटेल की खरंच आहे हिने घाबरूनच कॉलेज सोडलेलं आहे. आणि जो काही व्हिडिओ मी पळवलेला आहे ना, तसं आयुष्य माझं गेलंच नाही आहे. जे 10 वर्ष आहे ते खूप म्हणजे खूप कठीण गेले आणि खूप माझे पस्ताव्यामध्ये गेले. बाकी नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय.